आई काय करायला लागली? हे बघा माझी मम्मी मोडतोड छाटी ती बघा बघा. इकडं अर्चना, इकडं माझा दादू, तिकडं प्रज्ञा, तिकडं भावाचा पोरगा, इकडं माझी आई. तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओ मध्ये बघत असताना इकडं माझी आई भंगार होती या इथं. आणि पैसे किती भंगार सगळं. आणि तिकडं दुसऱ्या भावाला देते माझ्या 3 नंबरच्या. आम्हाला काहीच देत नाही याच्यातलंही. हे असं बघा कसं छाटते आहे बघा. हे जर्मल आहे, इकडं चार्जर, इकडं बिस्लरीच्या बाटल्या, ते शेणच्या बाटल्या त्या पण आलं की त्यात. तिकडं वायर, तिकडं ते गाड्या घोड्या काय काय सापडते काय माहिती. ते पोरं बसलेच गाड्यासाठी वाटतंय. ते छोट्या मोठ्या गाड्या भेटत यायला. आणि आपण काय असा थोड्यापुरता व्हिडिओ बनवत नाहीत, आपण रेल दाखवले तुम्हाला. कारण की आई आपलं खरोखर भंगारी ती पहिलं रोज जायची. आता कसं आहे आम्ही जाऊ देत नाहीत आईला. ते 3 नंबरचा भाऊ सांभाळतो आईला चांगलं. तशाने ती पण नाही धंद्याला जात. आम्ही आईला नाहीत आता जास्त पाठवत. आई हप्त्यातून एकदा जाती, त्याच्यातच ही जाती फक्त भंगारला. काय नाही ते पितळाचं आहे. तर आई असं भंगारी असती. इकडं माझी बघा मिसेस बसलेली, ते आमच्या सासू सांग बघत ती काय काय करतात काय नाही है ना. अर्चना बघते फक्त. आता तुम्ही म्हणता मी काय नाही याच्यात. तर मी कसं आहे आमची गेली लाईट, मी बसलो उघडाच. नाही नाही आता मग म्हणजे एकटी जरी असली तरी मला बी कळत नाही छाटा. हे बघा इकडं आहे मी आहे का. हे बघा कपडे नाही काय नाही उघडाच. लाईट गेली सगळी. आमचा हुलिया झाला खराब, त्याच्याने मी दाखवत नव्हतं तुम्हाला. आमच्या घरामध्ये नाही लाईट. आणि इकडं अर्चना चालू तिचा व्हिडिओमध्ये बिझी आहे. आणि हे इकडं बघा बसलेत सगळे मस्त कसे मोडतोड छाटीत. तर बघा मोडतोड बघा तिकडं ते तसे डबडे डुबडे ते कोणी काय थन्सअप बिन्सअप येतात त्याचे डबडे आहेत. इकडे वायर आहे, हे असं छाटा लागतंय. इकडे हे चार्जर आहेत, वायर आहे सगळं बघा. इकडं अशी मशीन आहे काय काय करत. तिकडे माझी मम्मी आहे. मम्मी हाय कर बोल. हाय सगळे कसे आहेत युट्यूब फॅमिली. तर बघा खूप परिस्थिती कशी खूप बेकार होती पहिलं आमची. आता थोडी जरा व्यवस्थित आहे. पहिलं खूप बेकार दिवस होते. आता आई आम्ही कमी पाठवतो आईला भंगाऱ्याला. पहिलं जास्त जायची, आता नाही पाठवत आम्ही. जसं आम्हाला कामं वगैरे आम्ही करत आहोत तसं. आणि ही माझी आई आहे. आई आमच्या तिघांमध्ये 3 नंबरचा माझा भाऊ त्याच्यातच राहते. 3 नंबरच्या भावामध्येच माझ्या तो सांभाळतो आईला. आमच्याकडे आई राहत नाही कारण की तो माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याच्यातच आई त्याला सांभाळण्यासाठी आई तिकडं असते म्हणून आमचे भांडणं होते. फक्त भंगार इकडं ठेवते माझ्याकडं. आणि भंगार इकलं की पैसे तिकडं आहे का नाही रे. बरोबर ना रे. हा कसं हसती आई. तर बघा कसं हसती गपचूप गपचूप. पैसे नाही द्यायचे आता आज पैसेच नाही द्यायचे. म्हणून बसले. हा हसू नको तिकडे बघू बघू. तुला देतो आता युट्यूबला टाकून.